चलो गुड मॉर्निंग एवरीवन। ज्वाइन फटाफट फटाफट। आपण ज्या काही नोट्स असणार आहेत एक एक टॉपिक कंटिन्युअस एकाच नोट्स मध्ये फिनिश करणार आहे, राईट? आता हे डेली टू डेली अपडेट होईल. मी आता मॉर्निंगला कालच्या नोट्स अपडेट केल्या. ज्यांच्या काही स्टार्टिंग पासून इनकम्प्लीट असतील नोटबुक मध्ये फिनिश करा, त्याला प्रॉपर राईट करून घ्या. ठीक आहे, असं काही अपडेट करणार आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करूयात. त्याला काय करायचं आता, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते बरोबर लॉकचे. ठीक आहे, चला. आता आज ज्या टाईपचे प्रॉब्लेम्स पाहणार आहेत त्या टाईप वरती एक 2 मार्क्स किंवा 4 मार्क्सला 100% फिक्स प्रॉब्लेम येतो. फिक्स म्हणजे फिक्स. डेट किती आहे? 8 ऑगस्ट. ओके, चलो. क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स और फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स मिनिमम 2 मार्क्स और 4 मार्क्स. एक प्रॉब्लेम फिक्स. आत्ताच लिहून घ्या. 2 किंवा 4 मार्क्सला एक प्रॉब्लेम फिक्स येणार. कदाचित 4 मार्क्सलाच येईल, आलं तर 4 मार्क्स वरतीच येतो, पण मिनिमम 2 मार्क्सचा का होईना पण एक प्रॉब्लेम 100% येतो. आता तुम्हाला जर हे कळलं की ह्या टाईप वरती एक क्वेश्चन येणार आहे तर त्याला करायला काय प्रॉब्लेम नाही, राईट? चलो, त्याच्या त्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, काय येतात. आता आधी 2 मार्क्सला कसे क्वेश्चन येतात ते पाहूयात. 2 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ना ते एकदम सोपे असतात. फाइंड एक्स इफ क्वेश्चन आहे लॉग x to the base 5 is equal to 2. तर 2 मार्क्सला क्वेश्चन आला तर सिंपल, त्यात काही जास्त रॉकेट सायन्स यूज करायचं नसते. आपल्याला लॉग टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून त्याला सिम्प्लिफाय करायचं. क्लिअर? एक्स ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला, फाइंड आउट करायची. सांगा लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. जर आपल्याकडे x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a असेल, त्याला पण कसं लिहितो, y इज इक्वल टू a रेज टू x. इथं x आणि y मध्ये कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, इथे ऍक्च्युली y च्या ऐवजी x आलाय आपला. हा जो काही y आहे इथे x असणार आहे. त्यानंतर x च्या ऐवजी 2 आहे आणि a आपला 5 आहे. ठीक आहे, करा बरं याला कन्वर्ट करायला. आपलं काय होईल, y म्हणजे x इज इक्वल टू a रेज टू x म्हणजे काय, 5 रेज टू 2. एक्स ची व्हॅल्यू किती आली, 25. इतकंच आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सिंपल आहे. काय करायचंय पहा, आपल्याला जो काही लॉग फॉर्म दिलाय त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हा एकदम बेसिक प्रॉब्लेम होता, इतका पण इझी प्रॉब्लेम येत नाही, राईट? बट एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची, काय करायची ते थोडंसं आपण, कारण कसं आहे ना, थोडंसं बेसिक पासून गेलं ना तुम्हाला एक आयडिया येते, कॉन्फिडन्स राहतो, राईट? ठीक आहे, चलो. वन मोर थिंग, जे स्टुडंट नवीन आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आधीचे सगळे व्हिडिओज पहा. 3-4 क्लासेस झालेत आपले, राईट? तुमच्याकडे वेळ आहे अजून मंडे पर्यंत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. सगळ्या गोष्टी काय होतील, व्यवस्थित समजतील. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट आहे
क्वेश्चन नंबर 2, log x minus 2 to the base 4 is equal to 2. log x minus 2 to the base 4 is equal to 2. याला पण काय करायचंय, सिंपल कन्वर्ट करा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आता डायरेक्ट मला एक्सपोनेन्शियल फॉर्म आता आपण डायरेक्ट लिहूया. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय करणार आपण डायरेक्ट लिहिणार. आता डायरेक्ट कसा लिहायचा तुम्हाला सांगतो मी. डायरेक्ट कसा लिहायचा सांगतो. हा नंबर पॉवरला घ्या, बेसला घ्या, 4 घेतला. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये डायरेक्ट कन्वर्जन सांगतो मी तुम्हाला. प्रॉपर सगळ्यांनी लक्ष द्या, फुल कॉन्सन्ट्रेशन. हा नंबर बेसला घेतला. चला, हा राईट साईडचा नंबर असणार आहे किंवा लॉगच्या अपोजिट साइडवाला जो काही नंबर असणार आहे ना, त्याला ह्या बेसच्या पॉवरला टाकून द्या. ओके, हा काय झाला 4 स्क्वेअर आणि इज इक्वल टू मग राहिलेली ऍक्च्युअल व्हॅल्यू x मायनस 2 लिहा. झालं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट. सगळ्यात सिंपल. परत एकदा सांगतो बा, ज्यांना समजलं नसेल त्यांना प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या. काय करायचंय, लॉगचा बेस आहे तो आपला बेसला लिहायचा आहे. जी काही राईट साईडची म्हणजे लॉगच्या अपोजिट साईडची व्हॅल्यू असणार आहे ती त्या बेसच्या पॉवरला टाकायची आहे. आणि इज इक्वल टू इथे येणार आपला x मायनस 2 इक्वल टू काय येणार आपला x मायनस 2. सिंपल आहे. ठीक आहे, तिथे पाहेन्स काय मिळालं आपल्याला 16 इज इक्वल टू x मायनस 2 आणि x इज इक्वल टू 16. आता हा मायनस 2 इकडे आला, प्लस झाला, x ची व्हॅल्यू किती आली 18 आली. कळतंय. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे. जेव्हा लॉगची डेफिनेशन झाली तेव्हा हे पण सांगितलं तुम्ही की लॉगची डेफिनेशन लॉग शिकण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट रोल लॉगची डेफिनेशनच प्ले करते. आणि जर ते डेफिनेशन म्हणजे काय, थोडक्यात लॉग टू एक्सपोनेन्शियल कन्व्हर्जन आहे किंवा एक्सपोनेन्शियल टू लॉग कन्व्हर्जन आहे. ते आपल्याला प्रॉपर जमलं पाहिजे आणि त्यात काही डिफिकल्टी असं मला वाटत नाही. बरोबर, प्रॉपर टर्मिनॉलॉजी समजून घ्या. दॅट्स इट. कारण सिंपल आहे, मी प्रत्येक वेळेस हे सांगत असतो की एक कॉन्सेप्ट प्रॉपर लर्न करा, त्याच्यावरती तुम्ही हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बट हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पण जर ती कॉन्सेप्ट नाही समजली तर तुमचा 1000 आणि 1 वाला जो प्रॉब्लेम असणार आहे तो पण तुम्हाला परत लर्न करावा लागेल किंवा डिफिकल्ट वाटेल. ह्या सिंपल गोष्टी आहेत. ठीक आहे, सो लाईकवाईज आपल्याला स्टडी करायचं आहे. चलो नेक्स्ट आहे हे सगळे 2 मार्क्स साठी येणारे क्वेश्चन्स आहेत. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला. log x स्क्वेअर minus 5x plus 11 to the base 5 is equal to 1. ठीक आहे, याला पण सिंपल आहे, काय नाही, आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचंय लॉग टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. करा बरं, जरा एक मिनिट आहे तुमच्याकडे, कन्वर्जन करा. ठीक आहे, चला आता पहा, लॉग टू एक्सपोनेन्शियल कन्वर्जन मी कसं सांगितलं तुम्हाला. लॉगचा बेस पकडा, बेस 5 आहे, त्याला बेसला लिहा. इक्वल साइनच्या त्या साइडची जो काही नंबर आहे त्याला कुठे टाका, बेसच्या पॉवरला टाका. हा झाला 5 आणि इज इक्वल टू जी काय आपली उरलेली व्हॅल्यू आहे लॉगच्या ऍक्च्युअल ती इक्वल साइनच्या त्या साइडला येणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. क्लिअर आहे. आता फक्त याला सिम्प्लिफाय करायचं. तर ऑब्व्हियसली एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करावं लागेल. राईट, 5 ची पॉवर 1 5 च येणार आहे इज इक्वल टू एक्स स्क्वेअर
मायनस 5x प्लस 11. 5 ला तिकडे पाठवा, प्लस आहे तो मायनस होईल. सो 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5. प्लस 11 मायनस 5 काय येईल तो 6. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो आपण? तो बाय फॅक्टरायझेशन मेथड यूज करूयात आपण. ठीक आहे. मायनस 5 प्लस 6 सांगा. -3 -2 -3 -2 बरोबर. सो 0 इज इक्वल टू इथे काय येतं आपलं x मायनस 3 x मायनस 2 हेच x minus 3 is equal to 0 or x minus 2 is equal to 0. त्याच्यावरून आपल्याला मिळालं x is equal to 3 or x is equal to 2. ठीक आहे. x is equal to 3 or x is equal to 2. ठीक आहे. सिंपल साध्या गोष्टी आहेत. ठीक आहे. जेव्हा जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं, आता समटाइम्स पहा काय होतं की एखादी x ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. निगेटिव्ह व्हॅल्यू आपण लॉगला निगेटिव्ह व्हॅल्यूचा लॉग फाइंड आउट होतो का? तर नाही होत. बरोबर. त्यामुळे आपण काय करूयात, काय म्हणतात त्याला, की जो काही व्हॅल्यूज असणार आहे आपल्या त्या लॉग साठी ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. चलो ओव्हर द पिरियड एक 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का? हा, जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं ना, हा प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी येतो तुम्हाला एक्झामला. ठीक आहे. इतका इझी येत नाही, त्याला अजून 1-2 रूल यूज करून येतात. बट जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला येतं ना, हा 4 मार्क्सला प्रॉब्लेम येतो. जेव्हा सिंपल एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला येते तेव्हा 2 मार्क्सला येतो. ठीक आहे. याच्यावरती एक 4 मार्क्सला प्रॉब्लेम 100% तुमच्या युनिट टेस्टला एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम लॉग या टॉपिक वरती ह्याच एक्स फाइंड आउट करण्यासाठी येणार म्हणजे येणार. आत्ताच लिहून घ्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे किती झाला प्रॉब्लेम नंबर 3 ना. प्रॉब्लेम नंबर 4 एकदम स्लोली चाललोय, काहीच टेन्शन नाही. लॉग x to the base 2 minus log x minus 1 to the base 2 is equal to 5. Log x to the base 2 minus log x minus 1 to the base 2. ठीक आहे. आता यासाठी काय करायचं आपल्याला, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सिंपल गोष्ट आहे. कशी करणार बरं, काही नाही आयडिया. फर्स्ट ऑफ ऑल पहा, इथं आता 2 वेगवेगळ्या बेस सेम आहे, 2 वेगवेगळ्या लॉगचे ऍडिशन आहे. कुठली प्रॉपर्टी यूज करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. एक तर बेस सेम, दुसरी गोष्ट लॉगला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलेलं नाहीये ना. असेल मल्टिप्लाय तर त्याला आपण इकडे आधी पॉवरला शिफ्ट करून घेतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता लक्षात पाहिजेत, नाही त्यातनं एरर वाढतात. ठीक आहे. म्हणजे चुकून लक्षात नाही आलं तर मग प्रॉब्लेम होतो. चालेल. चलो. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण कुठली प्रॉपर्टी यूज करणार, लॉग एम मायनस लॉग एन. काय, लॉग एम अपॉन एन. आता इथे बेस लिहित नाही मी, बेस तिघांचा सेम आहे असं कन्सिडर करा. जेव्हा बेस राईट केला जात नाही तेव्हा तो बेस तिघांचा पण सेम असतो आणि तो एक्सपोनेन्शियल ई असतो असं कन्सिडर करा. आता हे प्रॉपर्टी लिहिण्यासाठी मी जस्ट बेस लिहिला नाही. राईट. आता इथे बेस दोघांचा सेमच आहे, सो आपण यस आपले लॉग एम मायनस लॉग एन यूज करू शकतो. बरोबर. सो काय येईल, तो लॉग एम मायनस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम अपॉन एन. म्हणजे दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन. इज इक्वल टू काय आले 5. आता झाला हा सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट. आता याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. याला काय करा, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. बाय द वे, जर कोणाला काही डाऊट्स असतील, टॉपिक एखादा रिपीट करायचा असेल, क्वेश्चन एखादा रिपीट करायचा असेल तर आपल्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रॉपर टाइप करू शकता. नो प्रॉब्लेम, डायरेक्टली टाइप करू काही चालेल. ठीक आहे. ठीक आहे. चलो करा बरं याला कन्वर्ट. काय येईल कन्वर्जन सांगा मला, जसं आपण ऍज वी डिस्कस.
बेसचा नंबर बेसला लिहा, राईट साइडचा नंबर हा बेसच्या पॉवरला लिहा, आणि इज इक्वल टू ही लॉगची व्हॅल्यू. कन्वर्जन काय अवघड आहे का? नाही. आता हळूहळू एकदम तोंडपाठ झालं पाहिजे तुमचं. ठीक आहे, तोंडपाठ झालंच पाहिजे. तर 2:5 कॅल्क्युलेट करायचं आहे. 2, 4, 8, 16 आणि 32. 2 ला 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर किती येते? 32. 2:5 आला आपला 32 इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स मायनस 1. हे जे काय आहे याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. आता दॅट्स इट. हा एक्स मायनस 1 इकडे डिवाइडला आहे, त्याला त्या साईडला नेलं तर काय होईल? तो मल्टिप्लाय होईल. पहा, 32 मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस 1. म्हणजे हा काय होईल? बेसिकली 32x मायनस 32 इज इक्वल टू एक्स. आता काय करा, हा जो काही एक्स आहे हा एक्स ला इकडे आणा, तो 32 मायनस एक्स होईल, आणि हा मायनस 32 ला तिकडे न्या, तो प्लस होईल. ठीक आहे, त्या काय 32x, हा एक्स तिकडचा इकडे आणला, प्लसचा मायनस झाला, आणि हा मायनस 32 तिकडे गेला, प्लस 32 झाला. 32 मायनस एक्स, 32x मायनस एक्स, 31x इज इक्वल टू 32x इज इक्वल टू 32 अपॉन 31. एकदम सोपं, काहीच नाही. हे असले प्रॉब्लेम्स येतात 2 मार्क्स किंवा 4 मार्क्स साठी एक्झामला. ठीक आहे. आता 4 मार्क्स साठी कुठले प्रॉब्लेम्स येतात ऍक्च्युअल ते पाहूयात आपण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाले. तुला नाही इम्पॉर्टंट. हा, इथे जे काय आपण प्रॅक्टिस साठी प्रॉब्लेम घेतोय त्या प्रॉब्लेम्सला अंडर एस्टिमेट करू नका. हेच प्रॉब्लेम्स तुम्हाला फायनल एक्झामला पाहायला मिळतील. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व फॉर एक्स. किती नंबरचा क्वेश्चन आहे आपला? 5. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कॉलेजमध्ये टीचिंग कसं चालतं माहितीये का? लॉग हा टॉपिक चालू आहे. ठीक आहे, त्याला लॉज ऑफ इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस सांगितले जातील. त्यानंतर डायरेक्ट लॉज ऑफ लॉगॅरिथम. हे लॉज एकाच लेक्चर मध्ये फिनिश होतात, आणि पुढचे 2 लेक्चर्स पूर्ण लॉगचे प्रॉब्लेम्स घेतले जातात. 3 दिवसात टॉपिक फिनिश, म्हणजे विदिन 1 वीक एक टॉपिक फिनिश. तो लाईकवाईज म्हणजे हार्डली एका टॉपिक वरती 2-2, 3-3 प्रॉब्लेम घेतले जातात. आपण रोज 10-10, 8-8, 10-10, 12-12, 15-15 प्रॉब्लेम घेतो. राईट. मागचं लॉजिक एवढंच आहे, रिव्हिजन प्रॉपर व्हावी. जितके मॅक्सिमम प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह कराल तितके मॅक्सिमम नंबर ऑफ, तितकी जास्त प्रॅक्टिस होते, तितकी अॅक्युरसी वाढते. हेच याच्या मागचं लॉजिक आहे, बाकी काही वेगळं काही नाही. ठीक आहे, चलो. क्वेश्चन आहे, लॉग 1 प्लस एक्स मायनस लॉग 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1. 1 प्लस एक्स मायनस लॉग 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1. आता इथं बेस गिवन नाहीये, म्हणजे काय असणार आहे आपला बाय डिफॉल्ट ई. बेस गिवन नसतो तेव्हा काय घेणार आहे आपण? बेस ई असतो. हे पूर्ण लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. आता इथं बेस सेम आहे, लॉगला लेफ्ट साइडने कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलेलं नाहीये, तर आपण काय करणार आहे? सिंपल लॉगची प्रॉपर्टी आधी यूज करणार आहे. कुठली प्रॉपर्टी यूज होईल इथं मला सांगा? लॉगची साइडला प्रॉपर्टी लिहित चला पाठवत पर्यंत. log m minus log n is equal to log
m अपॉन n. ठीक आहे, चला करा यूज. लॉग m मायनस लॉग n आहे, इथे काय लॉग m अपॉन n आणि इज इक्वल टू काय आहे आपला 1 आहे. ठीक आहे, चलो आता याला आपल्याला काय करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. बरोबर, याला आपल्याला काय करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, बेस लागेल. आणि इथं बेस तर नाहीये, सो बेस आपला काय असणार, इथे ई असणार आहे. आता येईल का एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता, यस. बेस हिडन आहे म्हणजे तो नॅचरल लॉग असतो ऍक्च्युली, त्यामुळे त्याचा बेस नाही लिहित समटाइम. ठीक आहे, नॅचरल लॉग असेल तर साध्या गोष्टी आहेत. चलो, सो याला कन्वर्ट कसं करणार पहा. बेसला बेस लिहिला, ह्या नंबरला बेसच्या पॉवरला टाकलं आणि इज इक्वल टू 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. ठीक आहे, म्हणजे ई इज इक्वल टू, ऍक्च्युली हा जो काही ई आहे ना, याची एक व्हॅल्यू आहे 2 पॉईंट समथिंग. गुगल वगैरे करा, तुम्हाला नंतर समजून जाईल. त्याला एक्सपोनंट किंवा एक्सपोनेन्शियल म्हणतात. त्या एक्सपोनेन्शियल ई जो काही एक्सपोनेन्शियल आहे त्याची व्हॅल्यू काय असेल ते. एक्झाम मध्ये प्रॉपर्टी राईट करणं कंपल्सरी आहे का, कंपल्सरी नाहीये, बट फॉर बेटर काय म्हणतात त्याला, अॅक्युरसी किंवा लिहिलं तर चांगलंच आहे, कारण त्याने एक वेगळंच इम्प्रेशन पडतं. ठीक आहे, कंपल्सरी नाहीये, तुमचा टाइम मॅनेज अँड ऑल सगळ्या गोष्टी पाहता प्रॉपर्टी लिहायला काही जास्त वेळ लागणार नाही. लिहिलं तर बेटर राहील. कंपल्सरी नाहीये, जरी एखादी नाही लिहिली तर काही इम्पॅक्ट होणार नाही. ठीक आहे, चलो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो ई इंटू, आता हा जो काही 1 मायनस एक्स तिकडे डिवाइडला होता, इकडे येऊन मल्टिप्लाय झाला करायला, ई मायनस ई एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स. तर ह्या ई एक्स ला तिकडे पाठवा, 1 ला इकडे आणा. हा 1 मायनस झाला, हा ई एक्स मायनसचा प्लस झाला. राईट, इथं ई मायनस 1 इज इक्वल टू, यातनं जर एक्स कॉमन आला तर इथे 1 प्लस ई येईल आणि 1 प्लस ई ने इकडे डिवाइड करा. 1 प्लस ई किंवा ई प्लस 1 करा, तर पाहायला बरं वाटेल तुम्हाला. सो एक्स इज इक्वल टू काय आलंय, ई मायनस 1 अपॉन ई प्लस 1. ठीक आहे, ई मायनस 1 अपॉन ई प्लस 1. सोप्या गोष्टी आहेत. प्रॉपर्टी आतापर्यंत सगळ्यांच्या पाठ झाल्या असतील, होप सो. नसतील झाल्या तर करा, म्हणजे तुम्ही अगेन एक स्टेप मागे पडाल. पहा, तुम्ही ऑलरेडी आता ज्या मुलं अजून कुठं काही काय म्हणतात की क्लास जॉईन नाहीये किंवा जे अजून कॉलेजला एनरोल झाले नाहीये, त्यांच्यापेक्षा तुम्ही एक स्टेप तर पुढे आहात ऑलरेडी, राईट. चलो नेक्स्ट आहे लॉज ऑफ इंडस्ट्रीज वरती डायरेक्ट प्रॉब्लेम येणार नाही. सॉल्व फॉर एक्स. हाँ चलो, वन मोर इंटरेस्टिंग प्रॉब्लम. कितना नंबर का प्रॉब्लम हा 6 असेल आय थिंक सो. ठीक आहे, सॉल्व फॉर एक्सच आहे. लॉग एक्स प्लस 6 ऑन लॉग एक्स. ठीक आहे, लॉग एक्स प्लस 6 अपॉन लॉग एक्स इज इक्वल टू 2.
तर बरेच जण याला काय करतात माहितीये का, लॉग एम अपॉन एन इज इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन हे यूज करतात. बट हा लॉग एम अपॉन लॉग एन आहे, सो याला कुठलाही प्रॉपर्टी नाहीये. लक्षात घ्या, लॉग एम अपॉन एन वेगळं आणि लॉग एम अपॉन लॉग एन वेगळं. सो आपल्याकडे याच्यासाठी प्रॉपर्टी आहे लॉग एम मायनस लॉग एन, पण याच्यासाठी कुठलाही रूल नाहीये, काही नाहीये. सो ह्या दोघांना प्रॉपर डिस्टिंग्विश करा. इथंच बरेच लोक फसतात. अगेन इथं डायरेक्ट यूज करून बसतात लॉग एम मायनस लॉग एन, हे रॉंग ऍक्च्युअली. याला कुठलीच प्रॉपर्टी यूज होत नाही, काहीच यूज होत नाही. क्लिअर? तर आपल्याला याला काय करायचंय, मग जसं मॅन्युअली आपण नंबर सिम्प्लिफाय करतो फ्रॅक्शनचे असतील तर, तसं याला सिम्प्लिफाय करायचंय. ते कसं करणार, लॉग एक्स प्लस 6 इज इक्वल टू, आता हा इकडे डिवाइडला इकडे येऊन काय होणार, करायला इकडे मल्टिप्लाय 2 लॉग एक्स, बरोबर. आता 2 लॉग एक्स आहे, तो मला 2 पॉवरला शिफ्ट करायचा आहे. कुठली प्रॉपर्टी यूज होणार इथे आपली, मग एन लॉग एम इज इक्वल टू लॉग एम रेस टू एन. हा जो आहे हा इकडे आपण याच्या पॉवरला शिफ्ट होतो, बरोबर. लॉग एक्स प्लस 6 इज इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर होणार. दोन्ही साइडने लॉग लॉग आहे, तो लॉग आपण कॅन्सल करू शकतो. केव्हा कॅन्सल करू शकतो, लक्षात घ्या. इथं अगेन लॉगला इथं पण कुठल्या नंबरने मल्टिप्लाय नाही, आणि ह्या पण लॉगला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय आहे का, नाहीये, बरोबर. सेकंड थिंग, काय प्लस मायनस साइन आहे का, नाहीये, काहीच नाहीये. प्युअर लॉग आहे, त्यामुळं आपण याला ऍक्च्युली अँटी लॉग वगैरे म्हणतात. ठीक आहे, बट तुम्ही डायरेक्ट लॉग कॅन्सल करू शकता. ठीक आहे, याच्यावरनं डायरेक्ट हे असं क्लेम करू शकता. एक्स प्लस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, याच्यावरनं डायरेक्ट तुम्ही एक्स प्लस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे क्लेम करू शकता. ठीक आहे, आणि आता पहा, हे बाकीच्या दोन व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करा, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल, राईट. एक्स स्क्वेअर हा इकडे एक्स प्लस आहे, इकडे मायनस झाला, इकडे 6 पण प्लस आहे, तो पण काय झाला, मायनस झाला. शोधा याचे फॅक्टर्स, -1 आणि -6 राहील 2 इंटू -3 2 -3. क्लिअर? त्याच्यावरनं जर तुम्हाला शॉर्टकट माहित असेल, एक्स इज इक्वल टू -2 और एक्स इज इक्वल टू 3, हे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. शॉर्टकट काय असतं ते सांगतो तुम्हाला, जेव्हा कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो. हा, त्यासाठी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट स्ट्रिक्टली कसा पाहिजे, 1 पाहिजे. तर सिंपल आहे, समजा हे 2 आलंय, त्याचं एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, -2. त्याचा अपोजिट साइन वाला नंबर हा -3 असेल, तर एक्स ची दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे, +3. अपोजिट साइन वाले नंबर्स. क्लिअर? आता इथं समटाइम्स काय केलं जातं ना, की आपल्याला माहितीये लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज नॉट डिफाइंड. लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज नॉट डिफाइंड. ठीक आहे, त्यामुळे काय केलं जातं की इथे एक्सच्या ज्या काही निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या आपण कन्सिडर करून एक्स घ्यायच्यात की पॉझिटिव्ह, काय की त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह नको आहेत, मग फक्त आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायच्यात. इथं वाटलं एक नोट तुम्ही ऍड करू शकता, लिहूयात आपण. लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज नॉट डिफाइंड. निगेटिव्ह नंबरचा लॉग हा डिफाईन आहे का, नाहीये, बरोबर. हेन्स एक्स इज इक्वल टू काय येईल आपलं, फक्त 3 येईल. -2 चा लॉग डिफाईन होणार आहे का, नाही होणार आहे, कारण इथं डायरेक्ट लॉग एक्स आहे डिनॉमिनेटरला. त्यामुळे तो लॉग ऑफ -2 हा डिफाईनच नाहीये कुठे, किंवा लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स हे डिफाईन नाहीये, राईट. सो दॅट्स वाय
ही नोट लिहून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज नॉट डिफाईन्ड. ऍक्च्युली स्टार्टिंगला लिहायला पाहिजे होते आपण. ठीक आहे. जिथं वाय वरती एक कंडिशन आपलं जे काही लॉग x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a असेल, देन y वरती कंडिशन काय आहे, y हा स्ट्रिक्टली कसा पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. लॉग 0 पण डिफाईन नाहीये, लॉग निगेटिव्ह नंबर्स पण डिफाईन नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या. चालेल. चलो नेक्स्ट घेऊयात. अजून एक्स साठी आहे काय, चलो इंटरेस्टिंग. लॉग x प्लस 3 प्लस लॉग x माइनस 3 इज इक्वल टू लॉग 27. log x प्लस 3 प्लस log x माइनस 3 इज इक्वल टू log 27. ठीक आहे, चलो सिंप्लिफाय करूया त्याला. लेफ्ट साइडला log m प्लस n, log m प्लस log n आहे, सो त्याला काय log m इंटू n होणार, आणि इथे तर एक नंबरच येतो, तो तसाच राहणार लॉग, राईट. इथे काय होईल बरं, log x प्लस 3 इंटू x माइनस 3. log m प्लस n इज इक्वल टू, सॉरी, log m प्लस log n इज इक्वल टू log m इंटू log n, log m इंटू n केलं, राईट. इक्वल टू काय ना log 27. इथे पहा अगेन, हा एक सिंगल लॉग आला, हा सिंगल लॉग आला, दोघांना पण लेफ्ट साइडने काय मल्टिप्लाय वगैरे केलेलं आहे का, तर नाहीये. म्हणजे आपण इथं डायरेक्ट लॉग लॉग कॅन्सल करू शकतो. हेच आपल्याकडे काय उरेल इथं डायरेक्टली x प्लस 3 x मायनस 3 इज इक्वल टू 27. दॅट्स इट. आणि ए प्लस बी ए मायनस बी च्या फॉर्मॅट मध्ये आहे. काय फॉर्म्युला आहे बरं, ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं काय होईल बरं, x square minus 3 square is equal to 27. That is x square minus 9 is equal to 27. आता हा जो काही 9 आहे ना, त्याला तिकडे पाठवा, तो काय होईल बरं, प्लस झाला. 27 प्लस 9 36 झाला. सो 36 हा कशाचा स्क्वेअर आहे, 6 और मायनस 6. बट मायनस नंबर्स आपल्याला अलाउड्स आहेत का, नाही आहेत. सो x इज इक्वल टू, जरी दोन्ही नंबर्स लिहिले म्हणजे x इज इक्वल टू 6 और मायनस 6, नो डाऊट तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात, बट आपण इथं मायनस 6 का अलाउड करत नाही, कारण आपण लॉग शिकतोय म्हणून, बरोबर. जरी एखाद्या वेळेस एक्झामला नाही लक्षात आलं की दोन्ही व्हॅल्यूज लिहून आलात, काय मार्क्स वरती काय फरक पडणार नाही, मार्क्स फुल मिळतील तुम्हाला. ठीक आहे, तरी पण हे हॅबिट राहू द्या. हे छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात, ऑब्झर्व केल्या जातात बाय एक्झामिनर. ठीक आहे, याच्यातनं काय होतं ना, तुमचं परफेक्शन एक्झामिनरला दिसतं. सो पुढे जरी एखादा प्रॉब्लेम डगमगलेला असला तर तिथं मार्क्स तुमचे कट होत नाहीत. आणि स्टार्टिंग पासून जर तुमचं परफेक्शन नसेल आणि एक्झामिनरला कळलं की नाही का हे कन्फ्यूज आहे, तर मग तुमचं प्रत्येक क्वेश्चन प्रॉपर क्रॉस चेक केला जातो ना, अर्धा एक मार्क्स कट करून तुम्हाला तिथं त्याचा करतो. ठीक आहे, ओके. सो आय थिंक आपल्याला आता नवीन प्रूव्ह दॅट टाईपचे प्रॉब्लेम्स पाहायचे. ठीक आहे, सो आपण ते उद्याच पाहणार आहे, कारण काय होतंय ना, अजून कॉलेज तुमचं स्टार्ट नाहीये, सो दॅट्स वाय. आणि बरेच मुलं नवीन नवीन जॉईन होत आहेत. तो असं नको व्हायला, नवीन जॉईन झालं कळलं की पूर्ण पहिला चॅप्टरच फिनिश झाला. ठीक आहे, मग थोडंसं स्लो जाऊयात. बाकी कुणाला काही क्वेरी, कुणाला काही क्वेरी का असावा, तुमच्याकडे 2 मिनिट आहेत, नाही तर मग आपण थांबूयात आज.
नाहीये कोणाला काही क्वेरी? ठीक आहे, चलो थांबूयात आज.